इंट्रोडक्शन टू डिजिटल डिव्हाइसेस म्हणजे डिजिटल उपकरणाची माहिती. डिजिटल उपकरणे ही इलेक्ट्रॉनिक साधने आहेत जी डेटा तयार करतात, संग्रहित करतात आणि त्यावर प्रक्रिया करतात. काही डिजिटल उपकरणाचे उदाहरण आहे जे आपण दैनंदिन जीवनशैलीत त्याचा उपयोग करतो. कोणते असेल बरं? बघा, तुमच्या हातात असलेला मोबाईल जो सतत तुमच्या सोबत असतो, तो येणार का मग डिजिटल उपकरणामध्ये? होय, नक्कीच तो डिजिटल उपकरणामध्ये येईल. नंतर संगणक आणि टॅबलेट. प्रथमतः आपण बघूया संगणक म्हणजे काय आणि ते कसं काम करतंय. तर यामध्ये आपण बघणार आहोत कम्प्युटरची बेसिक माहिती. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर नावाच्या सूचनांच्या संचानुसार डेटावर प्रक्रिया करते. संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही घटकांनी बनलेले आहेत. मग ह्या क्लासचा उद्देश काय असेल तर युजिंग कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचा वापर कसा करायचा आणि विंडोजचा वापर कसा करायचा. संगणकाची माहिती, संगणकाचे भाग, संगणक सुरू कसं करायचं, माऊसचा उपयोग कसा करायचा आणि कीबोर्डचा वापर किंवा उपयोग कसा करायचा. लक्षात ठेवा, जे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे ते कम्प्युटर आहे. द कम्प्युटर इज जस्ट अ टूल म्हणजे कम्प्युटर हे एक टूल आहे. संगणकाचे भाग तर ते कोणते कोणते असेल? चला तर बघूया आपण संगणकाचे भाग. तर मला इथे प्रश्न पडलेला आहे की आपण मॉनिटरला बघतोय. मॉनिटर म्हणजे ना संगणक झालं का? मॉनिटर म्हणजे हे. ओके, तर मॉनिटर म्हणजे जिथे चित्र दिसत आहे तेच संगणक आहे का? तर नाही. बघूया मग हे जे 4 नंबर आहेत 1 2 3 4. मग बघूया आपण ओळख की कशाला काय म्हणतात. 1 म्हणजे हा जो बॉक्स दिसत आहे त्याला काय म्हणतात? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, शॉर्ट फॉर्म त्याचा CPU. आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला काय म्हणतात? संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. 2 मॉनिटर. हे जे 2 नंबरवरती आहे याला मॉनिटर म्हणतात. बघूया 3 नंबरवरती काय आहे ते? कीबोर्ड. जे बटनसारखं दिसतं त्याला कीबोर्ड म्हणतात. आणि 4 माऊस, जे उंदरासारखं दिसतं त्याला माऊस म्हणतात. तर मग आपल्याला म्हणायचं झालं तर कसं म्हणणार आपण? CPU, मॉनिटर, माऊस आणि कीबोर्ड मिळून संगणक बनतो. एका मॉनिटरनी किंवा कीबोर्डनी संगणक होत नाही. ह्या 4 जणांचा संच मिळून संगणक बनतो. म्हणजे हे 4 कोण? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस. मग आता आपण लॅपटॉपचे पार्ट्स बघूया काय आहे ते. पहिला आहे मॉनिटर, जिथे माझा कर्सर पर आहे आणि ग्रीन कलरनी ॲरो पण आहे. दुसरा आहे कीबोर्ड आणि तिसरा आहे टचपॅड. हां, पुढे जाण्या अगोदर मला प्रश्न पडलेला आहे की संगणकामध्ये आणि लॅपटॉपमध्ये काय अंतर असेल? तर संगणक याला सतत वीज लागते, बरोबर ना? आणि लॅपटॉपला एकदा बॅटरी फुल झाली की तो 2-3 तास सलग चालतो विजेशिवाय, म्हणजे बॅटरी शिवाय. आणि लॅपटॉप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती नेण्यास पण सोयीस्कर आहे. आणि संगणक आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती नेऊ शकतो, परंतु हलवण्यास अडचण आहे. म्हणजे सगळं सामान आपल्याला एकत्र घेऊन जावं लागेल. CPU पण घेऊन जावं लागेल, मॉनिटर पण घेऊन जावं लागेल, कीबोर्ड पण आणि माऊस पण. लॅपटॉप आपण एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावरती सहजरित्या आपण घेऊन जाऊ शकतो आणि आपण कुठे पण बसून लॅपटॉपवरती आपल्या काम करू शकतो. इवन आपल्याला त्रास आला आहे आता की मला टेबल खुर्चीवर नाही बसायचं आहे, तर आपण कुठे मांडी घालून पण आपण आपल्या मांडीवरती ठेवून पण लॅपटॉपवरती काम करू शकतो. संगणक सुरू करणे. चला तर आपण बघूया संगणक कसं सुरू करायचं.
बघा, हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, CPU. इथे पॉवर बटन असते, त्या पॉवर बटनला प्रेस करायचं आहे. इथे माझ्या उजव्या साईडला पॉवर बटन आहे. तुमच्या CPUला कुठे पण असू शकते, वर खाली कुठे पण. ते तुम्हाला आयडेंटिफाय करून प्रेस करायचं आहे. मॉनिटर. परत मॉनिटर सुरू करण्यासाठी हे जे आहे आपलं काय आहे, मॉनिटर आहे. तर मॉनिटरमध्ये बघा, इथे उजव्या साईडला पॉवर बटन आहे. तुमच्या मॉनिटरला कुठे पण राहू शकते, डाव्या साईडला पण राहू शकते किंवा मग वर खाली किंवा याच्या तळाशी पण राहू शकते. ते तुम्हाला आयडेंटिफाय करून पॉवर बटनला प्रेस करायचं आहे. त्यानंतर लाईट ऑन होईल आणि लाईट सुरू झाल्यानंतर तुमचं मॉनिटर सुरू होईल. मॉनिटर हा एक आउटपुट डिव्हाइस आहे. जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे, मॉनिटर आहे. आणि मॉनिटर काय आहे, एक आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटरद्वारे काय करू शकतो आपण, जी आपण कमांड दिलेली आहे त्याचं चित्र मॉनिटरवरती बघू शकतो. चला तर आपण बघूया आता माऊसचा वापर कसा करायचा. आता इथे म्हणताय, चला तर बघूया आपण माऊसचा वापर कसा करायचा. इथे म्हणत आहे की माऊस हा एक इनपुट डिव्हाइस आहे. तर मग का असेल, जर सपोज इन केस आपण आपल्या डेस्कवरती माऊस हलवला तर आपल्याला आपल्या मॉनिटरमध्ये दिसतं की हो, हालचाल होतानी. म्हणजे जेव्हा आपण डेस्कवर माऊस हलवतो तेव्हा स्क्रीनवरील पॉइंटर किंवा कर्सर त्याच दिशेने फिरतो. माऊसला किती बटन असतात, तर माऊसला 2 बटन असतात, एक डावी बटन आणि एक उजवी बटन. आता डाव्या बटनाचं काय काम असेल बरं का, ते डावी बटन म्हणजे ही आणि उजवी बटन म्हणजे ही, जिथे माझा कर्सर आहे. डावी बटन म्हणजे तुमच्या हाताच्या डाव्या साईडला आणि उजवी बटन म्हणजे जे तुमच्या हाताच्या उजव्या साईडला. तर डाव्या बटननी आपण काय करणार, ऑब्जेक्ट निवडणार. म्हणजे डाव्या बटनचं काम ऑब्जेक्ट निवडण्यासाठी केलं जातं. उजवीकडची बटन पर्याय यादी निवडण्यासाठी. आता हे ब्लू कलरचं दिसत आहे म्हणजे निळ्या रंगाचं स्क्रोल व्हील. जे ब्ल्यू कलरचं दिसत आहे म्हणजे निळ्या रंगाचं, ते आहे स्क्रोल व्हील. ते काय करतं, तर पान वर खाली करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता प्रोग्राम निवडणे. तर जसं आपण अगोदर बघितलंच आहे की डाव्या साईडचं बटन प्रेस केल्याने काय होतं, ऑब्जेक्ट निवडतं. म्हणजे आपल्याला जे प्रोग्राम्स हवा आहे आपण त्यावरती डाव्या बटनेने क्लिक केलं की प्रोग्राम निवडतो. तर आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी डाव्या बटनाने एकदा चिन्ह क्लिक करावं लागेल प्रोग्राम निवडण्यासाठी. मग उजव्या बटनाने काय करावं लागेल आपल्याला, उजव्या बटनाने एकदा चिन्ह क्लिक करा. परत आपल्याला डाव्या बटनाने डबल क्लिक करा. कॅल्क्युलेटर वापरणे. तर कॅल्क्युलेटरचा वापर आपण कशासाठी करतोय, तर बेरीज करण्यासाठी. बघा, इथे कॅल्क्युलेटर ओपन आहे म्हणजे उघडलेला आहे. आता आपल्याला उदाहरण झालं तर इथे 12 अधिक 23 बरोबर 35. तर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या माऊसच्या डाव्या साईडने क्लिक करायचं आहे 1 वरती, नंतर 2 वरती, नंतर अधिकच्या चिन्हावरती प्लस, नंतर 2 वरती आणि नंतर 3 वरती. बरोबर तुम्हाला इथे दिसेल 12 प्लस 23. बरोबर हे जे बरोबरचं चिन्ह आहे ते प्रेस केलं
की बरोबर इथे 35 आपल्याला दिसेल. हे आपण कशाने निवडलेलं आहे, तर माऊसची डाव्या साईडची बटन क्लिक करून ऑब्जेक्ट निवडलेलं आहे. अक्षरायुक्त कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे. आता याला इनपुट डिव्हाइस का म्हटलं असेल बरं? कारण की कीबोर्ड आपल्याला आपल्या संगणकावर अक्षरे, संख्या आणि आदेश टाईप करण्यासाठी परवानगी देतो. उदाहरण, ईमेल पाठवणे किंवा इंटरची बटननी प्रेस करून सेंड करणे ईमेल. तर आपण काय करतोय? कमांड देतोय आणि ती कमांड काय होते? मॉनिटरवरती आपल्याला दिसतं. आता बघूया. तर अल्फान्यूमेरिक कीज कीबोर्डच्या 2 वेगवेगळ्या भागामध्ये असतात का? जे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे बघा. सिम्बॉल, माझा कर्सर आहे तिथे वरती उद्गारवाचक चिन्ह आणि तिथे काय आहे? 1 @ आणि त्याच्याखाली 2 हॅशटॅग, त्याच्याखाली 3. बघा अशा प्रकारे आहे. अक्षरेवरील दिसणाऱ्या या नंबर सिम्बॉल कीज ही डबल असते. आपण शिफ्ट बटन दाबून धरून आणि संख्या धरून ठेवल्यास त्या नंबर कीमध्ये जे चिन्ह असेल ते टाईप केले जाईल. हे आणि उद्गारवाचक चिन्ह आहे. मी शिफ्टची बटन प्रेस केली आणि त्यानंतर एकला प्रेस केलं तर काय होईल? सिम्बॉल येईल. कशाचा? उद्गारवाचक चिन्हाचा. कीबोर्डच्या शीर्ष पंक्तीमध्ये Q, W, E, R, T आणि Y सारख्या अक्षरे असतात. म्हणूनच सेलफोनमधील कीपॅड्स Q, W, E, R, T, Y कीपॅड असे म्हणतात. फंक्शन की बघा इथे लाल्याने मार्क केलेला आहे. F1 to F11 या काय आहेत? फंक्शन की आहे. आता F1 मग कशासाठी याचा वापर केला जातो? तर F1 मदत मिळवण्यासाठी वापरले जाते. F1 की दाबल्यास त्या सॉफ्टवेअरच्या मदत मेनू किंवा सहायता फाईल उघडले जाते, ज्यात आपण त्या सॉफ्टवेअरचे विविध फीचर्स आणि समस्या सोडवण्याचे मार्गदर्शन दिले जाते. F2 मध्ये F2 प्रेस केलं तर काय होतं? फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी वापरले जाते. F2 ची बटन प्रेस केली तर काय होतं? फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी वापरले जाते. F3 एक सर्च बॉक्स उघडण्यासाठी वापरले जाते. F5 पृष्ठ रिफ्रेश करण्यासाठी वापरले जाते. F11 विंडो फुलस्क्रीनमध्ये स्विच करण्यासाठी वापरले जाते. नॅव्हिगेशन की म्हणजे दिशा की. बघा कुठे दिसत आहे नॅव्हिगेशन की? इथे सिलेक्ट केलं आहे. त्याला दिशा की पण म्हणतात. कीबोर्डमध्ये नॅव्हिगेशन की अक्षरे की आणि नंबर कीच्या मध्ये असते आणि त्या कीबोर्डच्या उजव्या बाजूला देखील असतात. नॅव्हिगेशन कीमध्ये मुख्यतः 4 बाण असतात. वर, खाली, उजवीकडे आणि डावीकडे. या की डिस्प्ले स्क्रीनवरील कर्सर माऊसप्रमाणे हलवतात. माऊस जरी नसेल तरी आपण या दिशा कीचा वापर करून स्क्रीनला हलवू शकतो. माऊस जरी नसला तरी आपण या दिशा कीचा उपयोग करून स्क्रीनला हलवू शकतो. माऊस जरी नसला तरी या दिशा कीचा वापर करून स्क्रीनला हलवू शकतो. बघा इथे बॅकस्पेस की दिलेली आहे. मग ती कशासाठी आहे? तर कर्सरच्या डावीकडील अक्षरे हटवते. डिलीट की हे बहुतेक कम्प्युटर कीबोर्डवरील एक बटन असते. बघा इथे लाल याच्यामध्ये सिलेक्ट केलेलं आहे, निवडलेलं आहे. बघा इथे लाल कलरनी चौकण मारलेला आहे, ते डिलीट की आहे.
सामान्यतः टेक्स्ट मोडमध्ये कर्सरच्या पुढे किंवा खाली किंवा GUI मोडमध्ये सध्या निवडलेल्या ऑब्जेक्ट हटवण्यासाठी वापरले जाते. कॅप्स लॉक की बघा इथे लाल कलरनी त्याला मार्क केलेला आहे. कॅप्स लॉकच्या बटनला क्लिक केलं की जे अक्षर दिसत आहे ना कॅपिटलमध्ये QWERTY हे सगळे अक्षर आपल्याला जसेच्या तसे कॅपिटलमध्ये टाईप करता येतात. कॅप्स लॉक आहे हे संगणकाच्या कीबोर्डवरील एक बटन आहे ज्यामुळे सर्व अक्षरे कॅपिटल अक्षरामध्ये तयार केली जातात. म्हणजे जसं आपल्याला कीबोर्डवरती दिसत आहे QWERTY हे सगळे कॅपिटलमध्ये आहे ना, तर कॅपिटल अक्षरामध्ये तयार केली जातात. शिफ्ट की जसं आपण अगोदरच सांगितलेलं होतं की शिफ्ट कीला प्रेस केलं आणि 1च्या बटनला प्रेस केलं एकत्र तर काय होतं, हे जो सिम्बॉल आहे हे चिन्ह आहे एकच्या वरती उद्गारवाचक ते मिळतं आपल्याला. किंवा शिफ्टला आपण प्रेस केलं आणि एला प्रेस केलं तर कॅपिटल अक्षरामध्ये दिसतं. इंटर की बघा इथे इंटर की आहे बघा लाल यांनी मार्क केलेला आहे. एंटर की हे संगणकावर कार्य करणारा एक आवश्यक बटन आहे जे आपल्याला ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी, आदेश देण्यासाठी आणि डेटा टाईप करताना कार्यक्षमतेने सहाय्य करतो. उदाहरणार्थ एखादी आपल्याला प्रोग्राम सुरू करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला कोणतेही प्रोग्राम सुरू करायचे असल्यास त्याचे नाव किंवा आदेश टाईप करून एंटर की दाबल्यास ते कार्यान्वित होते. उदाहरणार्थ आपल्याला नवीन ओळ सुरू करायची आहे, आपण एखाद्या कागदावर आपण बघूया पुढे की इंटर कीचा पण वापर कसा करायचा. तरी पण मी इथे सांगते की नवीन ओळ सुरू करणे, जर आपण टाईप करत असेल एखाद्या डॉक्युमेंट्सवरती आणि आपल्याला नवीन ओळ सुरू करायची आहे तर उदाहरणार्थ वर्ड किंवा नोटपॅडमध्ये एंटर की दाबल्यास कर्सर दुसऱ्या ओळीत जातो. विंडोज की बघा विंडोज की अशा प्रकारे दिसतं. विंडोज की दाबल्यास हे विंडोज की आहे. विंडोज की दाबल्यास विंडोजचा स्टार्ट मेनू उघडतो ज्याद्वारे आपल्याला विविध ॲप्लिकेशन सेटिंग्स आणि सिस्टीम ऑप्शन्समध्ये प्रवेश मिळतो. पुढे ते पण आपण बघूया. स्पेस बार कीचा उपयोग कशासाठी होत असेल तर आपण एखादी वर्ड किंवा नोटपॅडमध्ये टाईप करत आहोत आपण, किंवा एखादी ईमेल टाईप करत आहोत, किंवा एखादी मॅसेज टाईप करत आहोत. हॅलो सर जर मी तो एकत्रच लिहिला तर ते कळणार नाही ना पुढच्या व्यक्तीला की काय लिहिलेलं आहे. हॅलो त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्पेस बार कीला प्रेस केलं आणि त्याच्यानंतर सर टाईप केलं तर ते कसं कळणार, हॅलो सर. म्हणजेच प्रत्येक शब्दाच्या मध्ये रिकामी जागा टाईप करण्यासाठी स्पेस बार वापरला जातो. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या मध्ये रिकामी जागा टाईप करण्यासाठी स्पेस बार वापरला जातो. उदाहरणार्थ हॅलो वर्ल्ड असा शब्द टाईप करताना स्पेस बारने हॅलो आणि वर्ड यांच्यात रिकामी जागा येते. आणि शब्दामध्ये रिकाम्या जागा टाईप करण्याने मजकूर वाचण्यास आणि समजून घेण्यासाठी अधिक सोपं होतं. नाहीतर ते शब्द स्पेस बार जर नाही दिला तर ते शब्द कसे होतील, कळणारच नाही ना की काय लिहिलेलं आहे. तर त्यासाठी स्पेस बार की
खूप महत्त्वाची आहे. नोटपॅड सुरू करणे. नोटपॅड सुरू करणे. काय करावं लागेल आपल्याला? नोटपॅड सुरू करण्यासाठी विंडोज कीला प्रेस करावं लागेल. स्टार्ट बटन क्लिक करावं लागेल. तिथे नोटपॅड टाईप करावं लागेल आणि नोटपॅड टाईप केल्यानंतर त्यावर क्लिक करावं लागेल. नोटपॅड उघडेल. बघा अशा पद्धतीने. आता मला इथे बघा आपल्या स्क्रीनवरती माय नेम इज भावना. मग मला यम टाईप करायचं आहे कॅपिटल. मग मी काय करणार? कॅप्स लॉक ऑन करणार आणि यम टाईप करणार. मग कॅप्स लॉक ऑफ करणार, बंद करणार आणि मग स्मॉल लेटरमध्ये वायला प्रेस केलं तर स्मॉल लेटरमध्ये येणार. MY टाईप केलं, त्यानंतर स्पेस बार की प्रेस केली, त्यानंतर स्मॉल लेटरमध्ये नेम लिहिलं NAME, त्यानंतर परत स्पेस बार की प्रेस केली, इज टाईप केलं, बी भावना, बी कॅपिटलमध्ये, तर काय केलं? कॅप्स लॉक ऑन केला आणि बी लिहिलेलं, मग कॅप्स लॉक ऑफ केला, त्याच्यानंतर मग HAVANA स्मॉल लेटरमध्ये टाईप केलं. बॅकस्पेस, डिलीट आणि ॲरो कीचा वापर करा. तर आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे? आपण याच्यामध्ये कॅप्स लॉक, स्पेस बार कीचा वापर केलेला आहे. बघा इथे नोटपॅड आहे. ओके, आता मला हे वाक्य टाईप करायचं आहे. माय नेम इज भावना. तर मग आपण मला हे वाक्य आता टाईप करायचं आहे. माय नेम इज भावना. तर मी काय करणार? बघूया आपण कसं टाईप करायचं ते. नोटपॅड ओपन केलं मी आणि टाईप करत आहे तिथे. बघा बघा आता आपल्याला नोटपॅडमध्ये माय नेम इज भावना टाईप करायचं आहे. तर मी काय करणार? कॅप्स लॉक ऑन करणार, यम टाईप करणार, त्यानंतर कॅप्स लॉक ऑफ करणार, नंतर वाय टाईप करणार, स्पेस बार कीला प्रेस करणार आणि त्यानंतर स्मॉल लेटरमध्ये नेम NAME नेम, स्पेस बार की प्रेस केली, त्यानंतर इज, परत स्पेस बार की, कॅप्स लॉक ऑन, बी कॅपिटलमध्ये लिहायचं आहे, कॅप्स लॉक ऑफ, स्मॉल लेटरमध्ये भावना, BHAVANA. बघा माय नेम इज भावना. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला आय रिअली लव्ह माय जॉब. तर काय करायचं आहे? बॅकस्पेस, डिलीट आणि ॲरो कीजचा वापर करून आय रिअली लव्ह माय जॉब टाईप करायचं आहे कॅपिटल लेटरमध्ये. तर बघूया आपण ते कसं टाईप करायचं ते. इंटर की प्रेस केली, कॅप्स लॉक ऑन केलं, आय, स्पेस बार की. आता मी इथे काय केलं आहे? रिअली. तर बॅकस्पेस, LY, स्पेस बार कीने स्पेस दिला. आता मला काय करायचं आहे? उद्गारवाचक चिन्ह घ्यायचं आहे. तर मी काय करणार? शिफ्टला प्रेस करून 1ची बटन प्रेस करणार. बघा आलं? ग्रेट. चला तर आपण बघूया आता नॅव्हिगेट विंडोज. संगणकासह नॅव्हिगेशन म्हणजे विंडोजमधील स्टार्ट मेनू, सॉफ्टवेअर प्रोग्राम उघडणे किंवा विंडोज एक्सप्लोरमध्ये फाईल्स पाहणे यासारख्या संगणक मेनू उघडणे आणि त्याद्वारे हलवणे. सामान्यतः नॅव्हिगेट करणे म्हणजे आयकॉन आणि ऑपरेटिंग सिस्टीमची इतर वैशिष्ट्ये ॲक्सेस करण्यासाठी स्क्रीनभोवती माऊस फिरवणे.
बघा, डेस्कटॉप, स्टार्ट मेनू, टास्कबार, प्रोग्राम, हे काय आहे? नॅव्हिगेट विंडोज. आता आपण बघूया की डेस्कटॉप कशाला म्हणतात. स्टार्ट मेनू, टास्कबार आणि प्रोग्राम. स्क्रीन दिसत आहे, 1 नंबरवरती आहे ते डेस्कटॉप, 2 नंबरवरती स्टार्ट बटन, 3 नंबरवरती टास्क बार आणि 4थ्या नंबरवरती नोटिफिकेशन एरिया म्हणजे सूचना क्षेत्र. स्टार्ट बटन, विंडोजचं जे बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक केलं की स्टार्ट मेनू दिसतोय. कीबोर्डवर विंडोज बटनवर प्रेस करून आपण स्टार्ट मेनू ओपन होतो. स्क्रीन कमी आणि जास्त आकार बदलविण्याकरिता. आकार बदलणे. बघा, ह्या नोटपॅडवरती एकदम वरती काय दिलेलं आहे? वजाबाकीचं चिन्ह, बॉक्स दिलेलं आहे आणि गुणाकाराचं चिन्ह लाल याच्यामध्ये. जर आपण ह्या वजाबाकीच्या चिन्हावरती क्लिक केलं आपल्या माऊसनी कर्सर नेऊन, तर ते स्क्रीनचा आकार काय होतो? कमी करण्यासाठी आपल्याला तिथे जाऊन क्लिक करायचं आहे, म्हणजे स्क्रीनचा आकार कमी होतो. स्क्रीनचा आकार मोठा करण्यासाठी हा जो पण दिसत आहे त्यावरती क्लिक केलं की स्क्रीनचा आकार मोठा होतो. जर आपल्याला थोडंच विंडो बघायची असेल, म्हणजे पूर्ण फुल स्क्रीन नसेल करायची, तर परत यावरती आपण क्लिक करून थोडाच ओपन, परत ह्या चौकोनावरती क्लिक करून थोडाच ओपन करू शकतो, म्हणजे पार्शियली स्क्रीन करू शकतो आपण. विंडो बंद करणे. आता विंडो कशी बंद करायची? जे बघा लाल आणि मार्क केलेलं आहे गुणाकाराचं चिन्ह, त्याला क्लिक केलं की विंडोज बंद होते. आता बंद होण्या अगोदर आपल्याला काय करावे लागेल? उजव्या हाताच्या कोपऱ्यात लाल जे गुणाकाराचं चिन्ह दिसते त्यावर क्लिक करणे. पण विंडोज बंद करण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? आपण जेवढं पण काम केलेलं आहे ते आपल्याला सेव्ह करायला हवं, नाहीतर काय होणार? जतन होणार नाही आणि मग आपल्याला परत रिवर्क करावं लागेल. चला तर संगणक बंद करणे बघूया आपण. संगणक कसं बंद करायचं आहे ते. प्रथमतः स्टार्ट मेनूवरती क्लिक करा आणि आपल्या उजव्या हाताला शटडाऊनचं ऑप्शन दिसत आहे, तर शटडाऊनवरती क्लिक करा, म्हणजे आपला संगणक बंद होईल, शटडाऊन होईल. प्रिंटर. आता तुम्ही सगळ्यांनी प्रिंटर बघितलेला असेल, तुमच्या ऑफिसमध्ये बघितलं ना सगळ्यांनी ते कसं काम करतंय. असं जादू वाटतंय का की आपण एखाद्याला कमांड देतोय आणि आपली प्रिंट जशीच्या तशी प्रिंट करून निघते. मध्यंतरी आपण कमांड देतोय आणि कमांडच्या मध्यंतरी प्रिंटरपर्यंत येईपर्यंत ते एडिट वगैरे होतं का? नाही. तर आपण जे कमांड देतोय जशीच्या तशी प्रिंट होऊन निघतं आहे ना मॅजिक. तर प्रिंटर हा काय आहे मग? आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकावरून माहिती छापून घेण्यासाठी प्रिंटर या आउटपुट डिव्हाइसचा वापर केला जातो. हे आहे प्रिंटर. संगणकाने प्रिंट कमांड दिली की तो आपोआप जशी तशी माहिती कागदावर छापतो, जसे की डॉक्युमेंट छापणे, छायाचित्र छापणे, फॉर्म छापणे.